स्वागत आहे मित्रांनो तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती. आणि बऱ्याच दिवसांनी आज मी परत ना कॅमेरा काढल्याने कॅमेऱ्याची चार्जिंगच संपली. बॅटरी चेंज करतो आता पहिली आणि मग तुम्हाला कनेक्ट करतो. मोबाईलला चार्जिंग लावून घेतो, ठीक आहे, आणि मग तुम्हाला कनेक्ट करतो. माझा मोबाईल मी कुठे टाकला, चला. मित्रांनो आता आपण काय करतो माहिती आहे का, मस्तपैकी आलो घरी, देवांना अगरबत्ती वगैरे लावली आणि आता मी हे करतोय, हेल्मेटचं हे माझं धुवायचं आहे. हे आता मी काढून घेतो आणि हे पण धुतो आणि 4 गोधड्या टाकल्या त्याच्यासोबतच टाकतो. ते गोधड्यांचा वास कसा याच्यामध्ये मस्त लागेल. बाई भरपूर धूळ झाली, बेकार धूळ झाली. हे माती बघा, सगळी माती जमा झाली. ट्रॅव्हलिंग भरपूर असतं त्याच्यामुळे सगळं माती भरपूर लागतं. आता मी पूर्ण हेल्मेट पण भिजवतो आणि घालतो स्पिनरमध्ये आणि मस्त ते धुवून घेतो. ही हालत बघू शकता, बेकार हालत झाली. जाऊ दे, पण आता काय ऑप्शन नाही, मी हे काढतो. बऱ्याच दिवसांनी धुतोय त्याच्यामुळे चिखल भरपूर आहे रे. का धूळ बघ एवढी आहे, धुतलाच नाही मी. चावी खाय, नखा कापलाय एकदम नाक्यावर आणि आता खोलताना हे होतंय. नख कापली नाक्यावर, धूळ केवढी आहे तुम्हाला दिसते की माहीत नाही, पण बेकार धूळ आहे. पण हेल्मेट जर धुवायचं असेल तर तुम्ही असं धुवू शकता. मी सगळे पार्ट काढलं आणि आता काय करतो, ह्याच्यामध्ये जसं मेजर पाण्याचा हे नसतो संबंध, पण हे भिजणार. हे पण काढता येतं माहिती का. हे अगर मेरे को स्क्रूड्राइवर मिल जाता है तो नाही रे, याला तिथे डायरेक्ट नट लावले, पण फिक्स केलं आहे, इथे फिक्स केलं, त्याच्यामुळे ते खुलू नाही शकत. ट्राय टू अंडरवेअर कसं करायचं बघूया. कारण इथं ना हे बेल्टला इथे धूळ झाले, हे इकडे याचं हे होऊ शकतो प्रॉब्लेम किंवा इचिंग होऊ शकते, पण खोलत तर नाही आहे त्याच्यामुळे मी काही नाही करू शकतो. पण एक करू शकतो, आता हे जर मी करतोय धुवायला अख्खा हेल्मेट घेतोय तर ह्याच्यामध्ये ते मी घासू शकतो. चला बाथरूममध्ये लेट्स गो. आज दोन्ही भांडी यंत्रणा चालू केलेली आहे, सगळ्याच घेऊन जातो. लेट्स गो. ऑलरेडी मी याच्यामध्ये वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकलेत आणि पाणी चालू केलं आहे. आता नळ तर चालू आहे मोठ्याने. ओके, भरला. भिजलो असतं का. ओके, भिजलेला आहे, ठीक आहे. मी ना हेड स्ट्रॅप घेतो, हेड स्ट्रॅप इथे डोक्याला लावायचं, म्हणजे काही टेन्शनच नाही. मग डायरेक्ट तुम्हाला सगळं असा कॉकपिट व्ह्यू येईल. कॉकपिट नाही, प्रॉपर व्ह्यू येईल. आता हे भरत आलं, याच्यामध्ये मी ते पण टाकतो. मी एका हाताने इथे पकडतो पाईप. ओके, आपण इसको भी डालता हूँ अंदर. ॲक्च्युली ह्याला गरम पाण्यात टाकायचं असतं. थांबा, थोडंसं आपण गरम पाण्यात टाकून मग याच्यामध्ये टाकू. हे दुसरं इकडे, त्याच्यामध्ये आता मी पावडर टाकतो आणि भेटतो. पण सेकंड, किधर रखू बेटा ठेवतो, पण हे वायर समोर येतली. थांबा, मी हे सगळं करूनच भेटतो तुम्हाला. आता मी याच्यामध्ये थोडं गरम पाणी काढलं आहे. गिझरचं गरम पाणी आणते. गिझरचं गरम पाणी याच्यामध्ये काढलं म्हणजे काय होईल, गरम पाण्याने हे आता माझ्या अंगात ह्या उडालं की बस. आता मी याला बंद करतो पहिलं. गाईस, आता आपण ह्याला धुणार आहे. हेल्मेटचं हे कसं धुवायचं मी तुम्हाला दाखवतो. हेल्मेटचे साईडचे पॅड आणि डोक्यावरचं पॅड, ठीक आहे. आता हे मस्त याच्यामध्ये असं मी भिजवून ठेवणार. 15 मिनटं बुडवलं ठेव का, 15 मिनटं जर याच्यामध्ये धुतलं तरी खूप झालं. आणि हे व्हिडिओ कधी येतील काय माहीत नाही, ऑलरेडी भरपूर पेंडिंग आहेत व्हिडिओ. बघूया, आता यूट्यूब चॅनलवरचं सगळं आपलं खाली गेलेलं आहे, तरी पण प्रयत्न सोडणार नाही आहे. आता आपण थोडीशी पॉवर वाढवूया, जिम जॉईन करूया, जिमचे पण व्हिडिओ येतले. आणि मग भाषा आणि बपान आणि छगनीस, ठीक आहे. आता हे हात धुवून घेतो. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. गरम पाणी नमः. पायावर साबण लागला.
ओम नमः शिवाय. ठीक आहे, त्याला भिजू दे. ठीक है, तो बंदा अपन इसको धोने का, इसमें जो धूल है वो भी मैं धो लेता हूँ और कैमरा में इधर रखता हूँ, टाइम लैप्स चालू करता हूँ, मतलब तुम लोग बोर नहीं होगा. ठीक है, चलो. सो आता तुम्ही बघितलं हे सगळे मी धुवून घेतले बघा हे, आणि आता परत मी ड्रायरमध्ये टाकतोय. ठीक आहे, आणि ड्रायरमध्ये आपण त्याला तर नाही टाकू शकत. आता याला मी येऊन आता ब्लोअर मारणार, ब्लोअर बाहेर नेऊन, म्हणजे सगळं पाणी वगैरे सगळं निथळून जाईल. मस्त क्लीन झालेलं आता, कुठेच असं घाण नाही आहे, फक्त हे काही ते लागले आहे ऑलरेडी. आणि याच्या आतमध्ये थर्मोकॉल आहे, थर्मोकॉल. इथे काहीतरी आयडी होता कसला तरी गेला. ठीक आहे, सो आता ह्याला मी असं उभं करून ठेवतो म्हणजे ते नितळेल. ठीक आहे, आणि ही काच मी काढून टाकतो. बाकी ह्याला मी असं ठेवतो आणि स्पिनिंगला सोडूया. ओके, ह्याला चालू करू आणि थोडंसं इथून पाणी लावतो मी इकडे. इकडे काय होईल, त्याला थोडंसं पाणी भेटेल. आवाज आहे का, आवाज हे बघा, ते पाणी उडतं आतमध्ये. तो थोडंसं पाणी पडल्यावर काय होईल, ते मस्त क्लीन, अजून क्लीन होईल. ठीक आहे, आता त्याला मी क्लीन करायला घेतो. ह्याच्यामध्ये हातपाय धुतो आता आणि त्याला क्लीन करायला घेतो. म्हणजे काय होईल, मस्तपैकी आता झालेलं आहे क्लिनिंग. ह्याला इकडे ठेवूया. सो चला, मी आता ते सगळं क्लीन करतो. आता हे स्पिनरला लावले, हे सुकेपर्यंत आपण जरा हेल्मेटवर हवा मारू. ओके, लेट्स गो. सो मित्रांनो, मस्तपैकी जेवलो वगैरे आणि आत्ता मग अशी जे हेल्मेट मी पागळत ठेवलेलं, म्हणजे ते पाणी सगळं गळेल, झिरपेल. ठीक आहे, सो आता ते हेल्मेट इथे आहे माझ्याकडे. आणि तुमच्याकडे जर तसं काही सोर्स नसेल, जसं की माझ्याकडे आहे आता हा ब्लोअर, जर हा नसेल तर तुम्ही त्याला उन्हामध्ये सुकत ठेवू शकता. पण मी एमर्जन्सी आणि फास्ट अँड हार्ड माझं असं काम असतं. सो मी आता हे असं करणार आहे. त्याच्यामुळे काय होईल, पटापट याच्यातलं पाणी सगळं येऊन जाईल. सो मी आता काय करतो, इथे जरा बाहेर घेतो आणि मस्त की हवा मारतो. म्हणजे त्याच्यावर थोडीशी हवा मारतो आता, म्हणजे काय होईल, प्रॉपर सुकून जाईल. बाकी आपलं मस्त आहे की सुकलेला आहे. सो आता वेट मी तुम्हाला दाखवतो. बाकीची अटॅचमेंट आहे ती मी सकाळी लावणार आहे, पण आता मी सकाळी व्हिडिओ काढू शकेल काय माहीत नाही. सो बाकी आता मी सुकायला ठेवतो आणि सकाळी बघू, जर जमलं तर मी नक्की व्हिडिओ काढेन. नाहीतर आता पूर्ण हेल्मेट मला सुकत ठेवावं लागेल. सो बघूया. होल्ड करा, 2 मिनटं होल्ड करा. सो गुड मॉर्निंग मित्रांनो, आणि आता झोपून उठलो. मी तुम्हाला बोललो ना, ते रात्री सुकत ठेवलेला प्रॉपर सुकलेला आहे एकदम. आणि हे पण सुकलं, हे काय हे सगळे ते साईडचं पॅड आहे, हे पण सुकलं आहे. सो आता हे मी लावायला घेतो. लेट्स गो. आता प्रॉपर त्याच्यामध्ये आहे. हे थोडं खराब झालं आहे, तर आपण नवीन घेऊ. तोपर्यंत हे परफेक्ट मी सगळे हे बघा, असे मला क्लिप असतात, हे बघा, हे ब्लॅक कलरचं दिसतो ना, हां. सो असे क्लिप असतात, ते अटॅच करावं लागतात की मग फिट होतं प्रॉपर. आता हे प्रॉपर फिट झालेलं आहे. हे असं असतं आतमध्ये. ठीक आहे, सो चला भेटू आता एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. हेल्मेट वॉश करायचा, ठीक आहे. आणि मला ह्या माउंट पण लावायचा आहे, पण बघूया कसं काय होतं ते. लावेन, कारण ते फोम नसल्यामुळे ना हेल्मेट खाली येतं आणि ते
थोडं इरिटेटिंग होतं. सो बघू, मी करणार आहे ते अपडेट करेनच. तर चला भेटू एकदा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि बाय बाय. पुढच्या